नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्याची मैत्रीण ही काव्याला भेटण्यासाठी आलेली असते आणि काव्या तिला सांगते, पार्थ केवळ माझा रूम पार्टनर आहे, त्या व्यतिरिक्त आमच्या दोघांमध्ये दुसरं काहीच नाही. तेव्हा तिची मैत्रीण बोलते, रूम पार्टनरला लाईफ पार्टनर बनवायला जास्त काही वेळ लागत नाही. तेव्हा काव्याही तिला उत्तर देते, अगोदर पिच सेशन चांगलं होऊ दे, त्यानंतर कॉन्सलरला काय म्हणते ते बघूया आणि त्यानंतर त्या पार्थचं काय करायचं ते मी ठरवते. तिकडे आपण पाहतो कॉन्सलर पिहूला वेगवेगळे प्रश्न विचारत असते आणि तेथे आपण रॅबिट फायर खोल खेळ खेळूया. तिला प्रश्न विचारू लागते. बेस्ट फ्रेंड, तेव्हा ती तिच्या बेस्ट फ्रेंडचे नाव सांगते आणि अनेक प्रश्न विचारत तिला ती विचारते सिक्रेट, आणि सिक्रेट म्हटल्यावर पिहू ही लगेच नंदिनीचे नाव घेते आणि कॉन्सलर विचारते, सिक्रेट, नंदिनीचे काय सिक्रेट आहे? आणि तेव्हा पिहूला हा त्रास होऊ लागतो. तर इकडे आपण बघतो नंदिनी आणि जीवा हे देवाकडे प्रार्थना करत असतात आणि नंदिनी ही देवाकडे प्रार्थना करते, पिहूचे आजचे कॉन्सलर सोबतचे सर्व सेशन चांगले पार पडू दे आणि तिच्या मनामध्ये जी भीती आहे ती दूर होऊ दे. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पिहू आणि कॉन्सलरला नंदिनीच्या विषयीचे सिक्रेट सांगणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.